श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद। श्रीमद् भागवत कथामृत भाग 23। अध्याय अध्याय 37। पुढील भाग। नंतर तेथून बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या ग्वालबालांसह राजमार्गाने जाऊ लागले। मार्गात त्यांना एक युवती दिसली। ती शरीराने कुबडी होती। ती कंसासाठी चंदन उघाडून एका पात्रात घेऊन जात होती। तिचे नाव होते कुब्जा। तिच्यावर कृपा करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण तिला म्हणाले, हे सुंदरी, तू कोण आहेस? हे चंदन कोणासाठी घेऊन जात आहेस? हे चंदन हा अंगराग आम्हाला सुद्धा दे। या दानाने तुझे त्वरितच कल्याण होईल। उटणे, चंदन आणि आदी लावणाऱ्या कुब्जेने म्हटले, हे परम सुंदर, मी कंसाची दासी आहे। माझे नाव कुब्जा आहे। मी कंसाकडे चंदन आणि अंगराग लावण्याचे काम करते। परंतु आपणा दोघांपेक्षा हे चंदन आणि अंगराग लावण्यास उत्तम व्यक्ती कोण आहे? भगवंतांचे सौंदर्य, सुकुमारता, रसिकता, मंदहास्य, प्रेमालाप आणि वात्सल्यपूर्ण नजरेने कुब्जेवर मोहिनी घातली होती। तिने या दोघा बंधूंना सुंदर सुगंधित अंगराग दिला। भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी तो अंगराग लावला। त्यामुळे त्यांच्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर पडली। भगवान श्रीकृष्ण कुब्जेवर अति प्रसन्न झाले। त्यांनी आपल्या चरणांनी कुब्जेचे दोन्ही तळपाय दाबले आणि आपल्या 2 बोटांनी तिच्या हनवटीस झटका देऊन वर केले। या झटक्याने तिचे अंग एकदम सरळ झाले। तिचे कुबड पूर्णपणे नाहीसे झाले आणि भगवंताच्या हस्तस्पर्शाने तिचे सौंदर्य अधिकच खुलले। ती एक रूपवती युवती झाली। तिने भगवंतांना तिचे घरी येण्याचा आग्रह केला, परंतु भगवंतांनी तिला आपले कार्य संपन्न झाल्यावर नक्की येईन असे आश्वासन देऊन तिचा निरोप घेतला। तेथून ते धनुष्य यज्ञाच्या स्थानाचा पत्ता विचारित रंगशाळेत येऊन पोचले। तेथे त्यांनी इंद्र धनुष्यासारखे एक अद्भुत धनुष्य पाहिले। त्याला बहुमूल्य दागिन्यांनी सजविले होते। त्याची रक्षा करण्यासाठी अनेक सैनिक तैनात केले होते। त्या रक्षकांनी श्रीकृष्णास अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न जुमानता भगवान त्या धनुष्याजवळ गेले। डाव्या हाताने ते उचलून वाकवून त्याला दोरी लावित असताना ते महाभयंकर आवाज करून बरोबर मधून तुटून त्याचे 2 तुकडे झाले। त्या तुकड्यांनी त्या दोघा भावांनी त्या धनुष्याच्या रक्षकांना यमसदनी पाठविले। त्या रक्षकांच्या मदतीसाठी कंसाने अधिक सैनिक पाठविले होते। या दोघा बंधूंनी त्यांचाही पराभव केला। यानंतर ते दोघे मथुरा नगरीची शोभा पाहत पाहत स्वच्छंदपणे विहार करू लागले। ज्यावेळी मथुरेच्या लोकांनी श्रीकृष्ण बलरामांचा पराक्रम पाहिला आणि त्यांचे सुंदर स्वरूप पाहिले, त्यावेळी त्यांची खात्री झाली की हे कोणी देवताच आहेत। कंसाला ज्यावेळी ही बातमी कळाली की श्रीकृष्णाने आपले दिव्य धनुष्य सहज लीलेने तोडून टाकले आणि रक्षकांना मारून टाकले, तेव्हा तो अतिशय घाबरला। त्यातच अनेक अपशकुन सुद्धा होऊ लागले। त्यामुळे त्याची भीती अधिकच वाढली। ती रात्र कंसाने जागूनच काढली। सकाळ होताच मल्ल क्रीडेचा उत्सव सुरू झाला। रंगभूमी उत्तम प्रकारे सजविली होती। तुरही, भेरी आदी वाद्ये वाजू लागली। प्रेक्षकांना बसण्याची उत्तम व्यवस्था केली होती। श्रीकृष्ण बलरामांनी आपले नित्यकर्म आटोपून ते रंगभूमी पाहण्यासाठी निघाले, परंतु रंगशाळेच्या मुख्य द्वाराजवळ कुवल्यापीड नावाचा हत्ती मार्ग अडवून उभा होता। तो त्यांनी पाहिला। त्यांनी हत्तीच्या महावतास त्याला दूर नेण्यास सांगितले, परंतु त्याने ऐकले नाही। महावताने हत्ती अंकुशाने टोचून श्रीकृष्णाकडे वळविले। त्यावेळी हत्तीने अत्यंत चपळतेने श्रीकृष्णास आपल्या सोंडेमध्ये पकडले, परंतु ते त्याच्या सोंडेतून चटकन बाहेर आले आणि हत्तीच्या गंडस्थलावर एक मुष्टी प्रहार केला। त्या भयंकर प्रहाराने हत्तीचे डोळे चमकले आणि तो अधिकच बिथरला। यावेळी श्रीकृष्णाने त्याची शेपूट धरून त्याला 100 हात दूर ओढत आणले। नंतर मोठ्या लीलेने त्याच्या पुच्छास धरून
गोल गोल फिरविले आणि जमिनीवर आदळले. नंतर समोर येऊन एक मुष्टीप्रहार केला आणि त्याचे दोन्ही दात उपटून काढले. त्या दातांनीच महावताला त्यांनी यमसदनी पाठविले. हत्ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या पायाने तुडविल्याने निचेष्ट होऊन पडला. नंतर श्रीकृष्ण बलरामांनी हत्तीचा एक एक दात शस्त्राप्रमाणे आपल्या खांद्यावर धरून रंगशाळेत प्रवेश केला. यावेळी भगवान श्रीकृष्ण मल्लांना व्रजकठोर दिसले. सामान्य लोकांना नररत्न दिसले तर स्त्रियांना मूर्तिमान कामदेवच वाटले. गोपांना स्वजन वाटले. दुष्ट राजांना दंड देणारे शासक वाटले आणि माता पित्यासमान वृद्ध जनांना शिशूसारखे वाटले. परंतु कंसाला मात्र प्रत्यक्ष मृत्यूसारखेच वाटले. योगी जनांना ते परमतत्व आणि भक्त शिरोमणी वृष्णीवंशांना आपले इष्टदेव भासले. येथे अध्याय 38 ते 43 संपन्न झाला. अध्याय 44 चाणूर, मुष्टिक आणि मल्लांचा आणि कंसाचा उद्धार. ज्यावेळी दर्शकांमध्ये कृष्ण बलरामांच्या शौर्याची चर्चा होत होती त्यावेळी चाणूराने श्रीकृष्ण बलरामांना कुस्तीचे आवाहन केले. ते या दोघा बंधूंनी स्वीकारले. श्रीकृष्णाने चाणूरशी आणि बलरामांनी मुष्टिकाशी मल्लयुद्ध प्रारंभ केले. या दोन विशाल मल्लांसमोर श्रीकृष्ण बलराम अतिशय लहान आणि सुकुमार वाटत होते. परंतु श्रीकृष्णाने चाणूरचे दोन्ही हात धरून गोल गोल फिरवून जमिनीवर जोरात आपटताच त्या विशाल मल्लाचे प्राण निघून गेले. बलराम मुष्टिकाशी भिडले. मुष्टिकाने प्रथम बलरामांवर प्रहार केला तेव्हा बलरामांनी अत्यंत क्रोधित होऊन मुष्टिकाच्या तोंडावर जोरात प्रहार केला. त्या भयंकर प्रहाराने मुष्टिक खाली पडून रक्त ओकू लागला आणि थोड्याच वेळात गतप्राण झाला. यानंतर दोघांनी अनेक मल्लांना यमसदनी पाठविले. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांची ही लीला पाहून सर्व दर्शकांना मोठा आनंद झाला. परंतु कंस मात्र दुःखी झाला. यावेळी श्रीकृष्ण कंस ज्या उच्च स्थानावर बसला होता तेथे गेले. ज्यावेळी कंसाने पाहिले की मृत्यूरूपी श्रीकृष्ण समोर उभे आहेत त्यावेळी त्यांनी आपली तलवार काढली आणि तो कृष्णावर प्रहार करण्याची संधी पाहू लागला. तितक्यात श्रीकृष्णाने त्यास बलपूर्वक पकडून धरले. त्याचवेळी त्याचा मुकुट खाली पडला आणि तत्काळ भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला उंच मंचकावरून खाली रंगभूमीवर फेकले आणि स्वतः त्याच्यावर उडी मारली. त्याच्या अंगावर उडी पडताच कंस गतप्राण झाला. कंस नित्य निरंतर अत्यंत भयाने श्रीकृष्णांचे चिंतन करीत असे. त्यास खाताना, पिताना, निसताना, चालताना, बोलताना, श्वास घेताना भगवान श्रीकृष्णच दिसत असे. या नित्य चिंतनाचे फलस्वरूप त्याला भगवंताच्या स्वरूपाची अर्थात सारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली, जी महान योग्यांना सुद्धा कठीण असते. कंसाचे कंक, अयोध्य आदी 8 भाऊ होते. त्यांनी बलरामांवर हल्ला केला. बलरामांनी आपल्या नांगराने त्या 8ही भावांना एकदम यमसदनी पाठविले. यानंतर श्रीकृष्ण बलरामांनी कारागृहात जाऊन प्रथम माता पित्यास मुक्त केले आणि नंतर कंसपिता उग्रसेन महाराजांना मुक्त केले. येथे अध्याय 44 संपन्न झाला. अध्याय 45 श्रीकृष्ण बलरामांचा यज्ञोपवीत आणि गुरुकुलात प्रवेश. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्यांच्या माता पित्यास दोघा पुत्रांच्या भगवत भावाचे ज्ञान झाले आहे. त्यावेळी त्यांनी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली. कारण असे केल्यानेच भगवान श्रीकृष्ण पुत्र स्नेहाचे सुख अनुभवू शकणार होते. हीच योगमाया त्यांच्या स्वजनांनाही मुग्ध ठेवून भगवंतांच्या लीलांना सहाय्यक होत असे. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या माता पित्यांकडे गेले. त्यांनी अत्यंत आदर आणि विनयपूर्वक दोघांना साष्टांग नमस्कार केला. माझी आई, माझे पिताश्री असे म्हणत माता पित्यांजवळ ते बसले. माता देवकीने श्रीकृष्णास मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसून घेतले. वसुदेवांनी बलरामास आपल्या मांडीवर बसून घेतले. ते दोघे स्नेहपाशात बांधले जाऊन पूर्णपणे मोहित झाले. त्या उभयतांच्या नेत्रातील प्रेमाश्रूंनी श्रीकृष्ण आणि बलरामांवर जणू अभिषेकच झाला. त्यांचा गळा भरून आल्याने ते काही बोलू शकले नाहीत. देवकीनंदन श्रीकृष्णाने माता पित्यास सांत्वना दिली. यानंतर ते आपले आजोबा उग्रसेन महाराजांकडे गेले. त्यांनी महाराजांना यदुवंशीयांचा राजा घोषित केले. श्रीकृष्ण महाराजांना म्हणाले, महाराज, आम्ही आपली प्रजा आहोत. आपण आम्हावर राज्य करावे. जेव्हा मी आपला सेवक बनून आपली सेवा करेन
त्यावेळी मोठे मोठे देवता सुद्धा शिर झुकवून आपणास भेटावयास येतील. जे राजे सरदार आदी कंसाच्या भीतीने राज्य सोडून गेले होते त्या यदुवंशी, वृष्णीवंशी, अंधकवंशी, मधुवंशी, दाशार्ह आणि कुकरवंशी आदी वंशात जन्मलेल्या समस्त सजातीय संबंधींना शोधून काढून श्रीकृष्णांनी त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला आणि धन संपत्ती देऊन तृप्त केले. तसेच त्यांना आपापल्या ग्रही वसविले. आता श्रीकृष्ण बलरामांच्या बाहुबलाने सर्व यदुवंशी सुरक्षित झाले होते. श्रीकृष्ण बलराम नंदबाबांकडे आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यात पडून ते म्हणू लागले, पिताश्री, आपण आणि माता यशोदेने आमचे लालन पालन मोठ्या लाडाने केले. आम्ही आपले ऋण कधीच फेडू शकणार नाहीत. आता आपण व्रज जाण्यास प्रस्थान करावे. आम्ही येथील राज्याची व्यवस्था लावून आपणास भेटावयास येतो. श्रीकृष्णाने नंदबाबांना उंची वस्त्र, आभूषण, धातूने बनलेले पात्र आदी भेट दिले. नंदबाबांनी मोठ्या प्रेमभराने बलराम आणि कृष्णास आपल्या हृदयी लावले. नंतर अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी समस्त गोपांसह व्रज जाण्यास ते निघाले. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, वसुदेवांनी आपले कुलगुरू श्री गर्गाचार्य यांना बोलावून अन्य ब्राह्मणांसह श्रीकृष्ण आणि बलराम यांना विधीपूर्वक द्विजाती समुचित यज्ञोपवीत संस्कार करविला. ब्राह्मणांना अनेक प्रकारची वस्त्रे, आभूषणे देऊन त्यांचा सत्कार केला. यज्ञोपवीत संस्कारानंतर श्रीकृष्ण बलराम विद्या ग्रहण करण्यासाठी काश्यप गोत्री संदीपनी ऋषींकडे दोघे बंधू गुरुकुलात गेले आणि ते तेथे गुरुकुलात वास्तव्य करू लागले. त्यांचा आश्रम उज्जैनीस होता. ते दोघे आपल्या गुरुदेवांची आपल्या इष्टदेवतेप्रमाणे सेवा करीत होते. गुरुदेव संदीपनी महाराज या दोन भावांच्या शुद्धभावयुक्त सेवेने अति प्रसन्न होते. त्यांनी या दोन भावांना 6 अंगासह उपनिषद आणि वेदांचे ज्ञान तसेच मंत्र, धनुर्वेद, मनुस्मृती, धर्मशास्त्र, मीमांसा आदी शास्त्रांचे ज्ञान प्रदान केले. गुरुदेवांच्या केवळ एक वेळ सांगतात या दोघा भावांना सर्व विद्या प्राप्त होत होत्या. केवळ 64 दिवसात या दोन्ही भावंडांनी 64 विद्या आत्मसात केल्या. विद्या संपादनानंतर गुरुदक्षिणेच्या स्वरूपात काय हवे ते मागावे अशी श्रीकृष्णांनी गुरुदेवांना प्रार्थना केली. गुरुदेव म्हणाले, श्रीकृष्णा, या पृथ्वीवर तुम्हास काहीच अशक्य नाही. आमचा पुत्र प्रभास क्षेत्रात पाण्यात बुडाला होता. त्याला आपण आणून दिल्यास तीच आम्हास महान दक्षिणा होईल. श्रीकृष्णांनी गुरुदेवांची मागणी मान्य केली आणि रथ घेऊन निघाले. ते प्रभास क्षेत्री आले. तेथे क्षणभर बसले. त्यावेळी समुद्रदेवाने ओळखले की साक्षात परमेश्वर आपल्या तटावर बसले आहेत. त्याने मनुष्यरूप धारण करून भगवंतांची पूजा केली. भगवंत म्हणाले, अरे सागरा, तू आपल्या मोठ्या मोठ्या लाटांनी आमच्या गुरुपुत्रास वाहून नेले होतेस. त्याला आम्हास त्वरित आणून दे. मनुष्य वेशधारी समुद्राने म्हटले, भगवंत, मी त्या बालकास पाहिलेच नाही. या समुद्रात पांचजन्य नावाचा एक असुर राहतो. तो शंखाच्या रूपात असतो. त्यानेच त्या बालकास चोरून नेले असावे. हे ऐकून श्रीकृष्ण त्वरित पाण्यात शिरले आणि शंखासुरास मारून टाकले. त्याचे पोट फाडून पाहिले परंतु त्यात गुरुदेवांचा पुत्र दिसला नाही. त्यावेळी श्रीकृष्ण त्या असुराच्या पोटातील शंख घेऊन बलरामांसह यमपुरीस गेले. द्वाराजवळ जातात भगवंतांनी शंख वाजविला. तो ऐकताच यमराज धावतच आले. त्यांनी नम्रभावाने दोघांना नमस्कार केला आणि म्हणाले, भगवंत, मी आपली काय सेवा करू? श्रीकृष्ण म्हणाले, यमराज, कर्मबंधनानुसार माझ्या गुरुदेवांचा पुत्र येथे आणला आहे. तू माझी आज्ञा स्वीकार करून कर्मबंधनाकडे लक्ष न देता त्या मुलास येथे आणून दे. भगवंताच्या आदेशानुसार यमराजाने गुरुपुत्रास आणून दिले. त्याला घेऊन भगवंत बलरामासह गुरुगृही आले. पुत्रास पाहून गुरुदेव आणि गुरुमाता अत्यंत आनंदित झाले. त्या उभयतांनी श्रीकृष्ण आणि बलरामांना तोंड भरून आशीर्वाद दिले. यानंतर ते दोघे गुरुदेवांची आज्ञा घेऊन रथातून मथुरेस परत आले. मथुरेतील प्रजाजन कित्येक दिवसांपासून श्रीकृष्ण बलरामांना न पाहिल्याने दुःखी झाले होते. ते गुरुकुलातून आलेले समजतात त्यांना अत्यानंद झाला. जणू काही त्यांना हरवलेले धनच पुनरुपी प्राप्त झाले होते. येथे अध्याय 45 संपन्न झाला. उद्धवाची व्रजयात्रा अध्याय 46. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, उद्धव श्रीकृष्णाचे चुलत भाऊ होते. ते
वृष्णी वंशीयांमध्ये एक प्रधान पुरुष होते. ते बृहस्पतीचे शिष्य आणि परम बुद्धिवान पुरुष होते. या सर्व ओळखीपेक्षा महान ओळख म्हणजे ते श्रीकृष्णाचे परम सखा होते. एकदा भगवान श्रीकृष्ण एकांतात असताना त्यांना व्रजातील आपल्या माता यशोदेची आणि पिता नंदबाबाची तसेच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या असंख्य गोपींची आठवण आली आणि त्यांच्या नेत्रातून नकळत आसवे ओघळली. त्याचवेळी उद्धव भगवंतांच्या कक्षात त्यांच्या समोर आले. नेत्रातील अश्रू पाहून उद्धवाने विचारले, दादा काय झाले, तुझ्या डोळ्यात आसवे का आली? भगवान म्हणाले, उद्धवा, मला माता यशोदा, पिता नंद बाबा आणि व्रजातील गोपींची आठवण आली. मी त्यांना लवकरच येईन असे सांगितले होते, परंतु या राज्यकारभारात जाणे जमत नाही. प्रिय उद्धवा, तू माझा संदेश घेऊन व्रजास जा आणि यशोदा नंदबाबांना भेटून त्यांना आनंदित कर. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार उद्धव दुसरे दिवशीच प्रातःकाळीच रथ घेऊन व्रजास जाण्यास निघाले. ज्यावेळी ते व्रजभूमीस पोहोचले त्यावेळी सायंकाळ झाली होती. गायी वनातून परत येत होत्या. पांढऱ्या रंगाची वासरे आपल्या मातांना येत असलेले पाहून आनंदाने नाचत होती. उद्धवाने ज्यावेळी नंदवाड्यात प्रवेश केला त्यावेळी नंदबाबांनी त्याचे यथोचित स्वागत केले आणि आपल्या हृदयाशी लावून ते अत्यंत आनंदित झाले. त्यांनी वसुदेव, देवकी आणि श्रीकृष्णाचे क्षेमकुशल विचारले. नंतर म्हणाले, अरे उद्धवा, श्रीकृष्णाला आमची आठवण येते का? उद्धव म्हणाला, बाबा, श्रीकृष्णाचा दिवस राज्याच्या कामात निघून जातो, परंतु रात्र होताच तुम्हा सर्वांची त्यांना आठवण येते. उद्धवाने काल पाहिलेला प्रसंग वर्णन करून सांगितला. तो ऐकून यशोदा आणि नंदबाबांच्या नेत्रात अश्रू आले. गळा भरून आला. थोडा वेळ ते दोघे काहीच बोलू शकले नाहीत. नंतर यशोदेने श्रीकृष्णांच्या आठवणी, बालपणच्या खोड्या, लोण्याची चोरी आदीबद्दल उद्धवास सविस्तर वर्णन करून सांगितले. ते सांगताना रात्र केव्हा संपली ते कळालेच नाही. प्रातःकाळ होताच उद्धव स्नानासाठी यमुनेकडे निघाले. मार्गात त्यांना अनेक गोपी दिसल्या. त्या आपापसात उद्धवाबद्दलच बोलत होत्या. त्यांना श्रीकृष्णासारखा दिसणारा पुरुष कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्या गोपींपैकी एकीने धैर्य करून उद्धवास त्यांचा परिचय विचारला. उद्धवाने सांगितले, मी उद्धव, श्रीकृष्णाचा सखा आणि धाकटा बंधू, त्यांचा संदेश घेऊन आलो आहे. प्रथम गोपी कृतकोपाने म्हणाल्या, उद्धव, आपण यदुनाथाचे पार्षद आहात आणि आपणास त्यांच्या माता पित्यास सुख देण्यासाठी पाठविले आहे. आम्हास कोण विचारतो? दुसऱ्यांच्या बरोबर जे प्रेमसंबंधाचे नाटक केले जाते ते कोणत्या ना कोणत्या स्वार्थाने प्रेरित असते. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचा रस घेतल्यानंतर पुन्हा त्या फुलांकडे पाहत सुद्धा नाही, त्याचप्रमाणे पुरुषांची स्थिती असते. भगवान श्रीकृष्णाने बालपणापासून ते किशोर अवस्थेपर्यंत ज्या ज्या लीला केल्या त्यांचे स्मरण करून गोपी त्यांचे गान करू लागल्या. याच वेळी एक भ्रमर तेथे आला आणि गुणगुण करू लागला. त्या गोपींना वाटत होते की श्रीकृष्णानेच त्या भ्रमरास आपली समजूत घालण्यास दूताच्या रूपात पाठविले आहे. ती गोपी त्या भ्रमराला उद्देशून बोलू लागली. ती म्हणाली, अरे भ्रमरा, तू कपटीचा सखा असल्याने तू सुद्धा कपटीच आहेस. जसा तू काळा आहेस तसेच कृष्ण सुद्धा काळेच आहेत. त्यांनी आम्हाला केवळ एक वेळेस आपली थोडीशी मोहिनी घातली आणि परम मादक अशी अधर सुद्धा पाजविली. नंतर ते आम्हा भोळ्या भाबड्या गोपींना सोडून निघून गेले. हे आमच्या प्रियतमाचे दूता मधुकरा, आम्हाला सांग की आर्यपुत्र श्रीकृष्ण गुरुकुलातून परत आले का? मथुरेत ते सुखात आहेत ना? ते कधीतरी यशोदा राणी, नंदबाबा येथील घर, नातलग आणि आम्हा दासींबद्दल काही बोलतात का? हे मधुकरा, आम्हाला सांग की त्यांचा सुगंधी हात आमच्या शिरावर कधी ठेवतील का? गोपींचे हे काव्यमय वक्तव्य भ्रमरगीत नावाने प्रसिद्ध आहे. उद्धव गोपींना म्हणाले, अहो गोपींनो, तुम्ही खरोखरी धन्य आहात. तुमचे जीवन सफल आहे. तुम्ही समस्त विश्वातील लोकांसाठी पूजनीय आहात, कारण तुम्ही आपले हृदय, आपले सर्वस्व श्रीकृष्णा चरणी समर्पित केले आहे. तुम्ही श्रीकृष्णाची प्रेमाभक्ती प्राप्त केली आहे. त्याचा आदर्श स्थापित केला आहे. उद्धवाने पुढे म्हटले, हे गोपींनो, मी श्रीकृष्णाने तुमच्यासाठी दिलेला संदेश घेऊन आलो आहे. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, त्या संदेशात भगवंतांनी म्हटले होते, हे माझ्या प्रिय गोपींनो, मी सर्वांचा उपादान कारण असल्याने सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांमध्ये अनुगत असल्याने माझ्यापासून तुमचा कधीच वियोग होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे या विश्वातील सर्व भौतिक पदार्थामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्याप्त असतात,
आणि त्यांच्यापासूनच सर्व वस्तू बनतात आणि तेच त्या वस्तूच्या रूपात असतात, त्याचप्रमाणे मन, प्राण, पंचमहाभूत, इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे. ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. खरे पाहिले तर मीच त्यांच्या रूपाने प्रकट होत असतो. मीच मायाद्वारे भूत, इंद्रिय आणि त्यांच्या विषयांच्या रूपात प्रकट होऊन त्यांचा आश्रय बनतो. मी स्वतःच निमित्त बनून आपल्या आपणास रचतो, पालन पोषण करतो आणि अंती माझ्यामध्ये सामावून घेतो. हे गोपींनो, मी तुमच्या नयनांचा ध्रुवतारा आहे, तुमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. मी तुमच्यापासून दूर राहण्याचे कारण आहे. मी तुमच्यापासून दूर राहण्याचे कारण हे आहे की तुम्ही माझे निरंतर ध्यान करीत राहावे. शरीराने जरी आपण दूर असलो तरी मनाने तुम्ही माझ्या सानिध्याचा अनुभव करा. तुमचे मन माझ्याजवळ ठेवा, मी तुम्हाला भेटेन हे नक्की. आपल्या प्रियतम श्रीकृष्णाचा संदेश ऐकून गोपींना अत्यंत आनंद झाला आणि त्यांच्या एका लीलेचे स्मरण त्यांना होऊ लागले. त्यांची विरह व्यथा कमी झाली. त्या गोपी भगवान श्रीकृष्णांना आपल्या आत्म्याच्या स्वरूपात सर्वत्र स्थित आहेत हे समजून चुकल्या. उद्धव गोपींची विरह व्यथा मिटविण्यासाठी व्रजमध्ये कित्येक महिने राहिले. त्यांनी तेथे गोपींची प्रेमविकलता आणि प्रेमचेष्टा पाहिल्या. त्यांची या प्रकारे श्रीकृष्णामध्ये असलेली तन्मयता पाहून ते आनंदित झाले. त्यांनी गोपींच्या प्रेमाभक्तीची खूप स्तुती केली. ज्यावेळी उद्धव मथुरेस जाण्यास निघाले त्यावेळी नंदबाबा आणि गोपींनी त्यांना अनेक भेटी दिल्या आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला. उद्धव व्रजाहून निघून मथुरेस येऊन पोचले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीकृष्णाची भेट घेतली, व्रजवासियांचा निरोप सांगितला आणि गोपींच्या हृदयात भगवंताबद्दल असलेल्या प्रेमाचे वर्णन करून सांगितले. व्रजातून परत आलेले उद्धव पूर्वीप्रमाणे शुष्क ज्ञानी नव्हते. आता त्यांच्या ज्ञानाला प्रेमाभक्तीची सुंदरशी झालर शोभून दिसत होती. श्रीकृष्णांचा उद्धवास व्रज पाठविण्याचा हा उद्देश सफल झाला होता. येथे अध्याय 46 आणि 47 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.